यानंतर बातमी आहे यवतमाळमधली। यवतमाळच्या राळेगाव, केळापूर आणि कळंब तालुक्यातील 34 मुलींची राज्य आणि परराज्यात विक्री करून त्यांचं धर्मांतर केल्याचा आरोप करण्यात आलाय। भाजप जिल्हाध्यक्षांनी केलेल्या आरोपानंतर एकच खळबळ उडाली आहे। बघूयात हे सगळं नेमकं प्रकरण काय आहे। यवतमाळमध्ये मुली विक्रीचं रॅकेट, मुलींची विक्री करून धर्मांतराचा आरोप। भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाणांच्या आरोपानं खळबळ। यवतमाळच्या राळेगाव खेलापूर मतदारसंघात मुली विक्रीचं रॅकेट सक्रिय असल्याचा आरोप करण्यात आला आहे। हिंदू मुलींची विक्री करून त्यांचं धर्मांतर सुरू असल्याचा आरोपही यवतमाळचे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी केला आहे। या प्रकरणातल्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, मात्र चौकशी करताच त्याला पोलिसांनी सोडल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे। मुलींना आमिष दाखवून, पैशाचा आमिष दाखवून, त्यांना मोठमोठे स्वप्न दाखवून त्यांची मानव तस्करी करणे, 15 वर्षाच्या मुलीला 45 वर्षाच्या 50 वर्षाच्या पुरुषाला विकणे, त्याचं खोटं लग्न करून देणे, तिचं पुढे ह्युमन ट्रॅफिकिंग करणे असंही आहे। त्याच्यामध्ये लव्ह जिहादचा एक अँगल आलाय। दरम्यान या मुली विक्री रॅकेट संदर्भातली एक ऑडिओ क्लिप देखील प्रफुल्ल चव्हाण यांनी समोर आणली आहे। या ऑडिओ क्लिपमध्ये 2 जणांमध्ये संभाषण होत आहे। त्यात मुली विक्री संदर्भात दोघांमध्ये संवाद होताना दिसतो, मात्र या ऑडिओ क्लिपची आम्ही कुठलीही पुष्टी करत नाही। पोरीचं काम घेऊन चालली म्हणतो तो पुण्याले। अच्छा हा एकटीच? एकटीने तर काल 10 जणांना नेणार आहे। शुभम मामा चालला संग। शिव मामा कोण? पोरी काढणारा। अच्छा, कुठं कुठच्या? आपल्याच गावातला आहे, हे इकडं राहते फुकटनगर मध्ये। अच्छा ते कल्याणी आत्या करते वाटतं ते काम। हो सोडला का? नाही बाबा, म्हणजे आपल्याच गावात दिसते का मोबाईल वर काम करत असते याईनी। अच्छा, असं आहे का? तिचे काम ते तिले जेल झालती ना या कामासाठी, तर म्हणून ते फक्त मोबाईल वर करते, जात नाही कुठं। आता जर तिचं नील झालं ते तर जाते मग। अच्छा, तिचा नवरा? बाबा कल्याणी आत्याचंही लग्न दिलं करून, कल्याणी आत्या निघाली होती ना मजर कुरेशी। हो त्यानंच दिलं। हो का? खतरनाक काम आहे। तो भी करते का काम तसे? कोण? मजर कुरेशी नाही, हो ते मजरही करते। मला वाटलं नाही। पैसा किती भेटते मग, पण बदलवायला लागते। ऑडिओ क्लिप मध्ये असं लक्षात आलं की मजहर कुरेशी आणि त्याची मिसेस हे दोघं हे पूर्ण सिंडिकेट चालवत आहेत आणि या सिंडिकेटच्या माध्यमातून हिंदू मुलींचं धर्मांतरण करणे आणि त्यांना पुढे वेश्या व्यवसाय करणे अशी शंका यामध्ये उपस्थित होते आहे। पोलिसांना आम्ही काल भेटलो आहेत। मागील 2 दिवसापासून आम्ही याचा पाठपुरावा करत आहे। व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप नंतर त्यात ज्या लोकांची नावं होती त्यांची चौकशी झाल्याचं पोलिसांनी सांगितलं, तर या प्रकरणात अजून चौकशी सुरू असल्याचंही पोलिसांकडून सांगण्यात आलंय। काल तशी आम्हाला तक्रार देण्यात आलेली आहे। त्यामध्ये मागील वर्षभराचा आपण रेकॉर्ड पाहिला असता राळेगाव मतदारसंघातील बऱ्यापैकी मुली जेवढ्या मिसिंग झालेल्या होत्या किंवा किडनॅपिंगचे गुन्हे दाखल होते ते सर्व मुली आलेल्या आहेत। एकच प्रकरण फक्त राहिलेले आहे आणि ती सुद्धा आपल्या एका प्रियकराबरोबर गेल्याबाबतची पोलिसांना माहिती आहे। ऑडिओ क्लिप अशा स्वरूपाची प्रसारित झालेली होती, ती ऑडिओ क्लिप पोलिसांपर्यंत मिळाली। त्याच्यामध्ये जेवढ्या आरोपींचं नाव आहे, त्यात महिला आरोपी असतील किंवा पुरुष असतील, त्या सर्वांना पोलीस स्टेशनला बोलून, राळेगाव पोलीस स्टेशनला आपण सखोल चौकशी केलेली आहे आणि आतूनही ती करीत आहोत। राज्यात आधीच महिलांचं लैंगिक शोषण, धर्मांतराच्या प्रकरणानं वातावरण तापलंय। अमरावतीत देखील एकाला अत्याचार प्रकरणात अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे। आता यवतमाळमध्ये मुलींची विक्री करून त्यांचं धर्मांतर सुरू असल्याच्या आरोपानं खळबळ उडाली आहे। श्रीकांत राऊत, झी 24 तास, यवतमाळ।